इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपनं राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार यांच्या पक्षाकडे गेला असून मदन कारंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। यापूर्वी इचलकरंजीत आवाडे परिवार आणि भाजपचं विळ्या भोपळ्याचं नातं होतं। 2019च्या निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी अपक्ष निवडणूक लढवत विधानसभा गाठली आणि त्यानंतर भाजपला साथ दिली। आता निवडणुकीच्या तोंडावर आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यानंतर या मतदारसंघातील भाजपचे नेते माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी जणू तलवार म्यान केली, पण त्याच वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी राजीनामा देत बंडाची तयारी ठेवली आहे। तर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांनीही बंड पुकारण्याचा प्रयत्न केला होता। महायुतीकडून राहुल आवाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, पण भाजपासह शिंदे गट, शिवसेना आणि अजित पवार गट, राष्ट्रवादी एकदिलानं आवाडे यांच्या पाठीशी राहणार का, हा मुद्दा इचलकरंजी मतदारसंघातील कळीचा मुद्दा असणार आहे। इचलकरंजीतील राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून भाजप विरुद्ध काँग्रेस असंच आहे। भाजप आणि जुन्या शिवसेनेची युती असताना हा मतदारसंघ भाजपकडे होता। त्यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेसचे आवाडे अशाच लढती या मतदारसंघात पाहायला मिळाल्या। पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या आवाडे यांना शह देण्यासाठी अनेक वेळा स्थानिक पातळीवर आघाड्या उदयास आल्या। त्यातून 2009 आणि 2014च्या निवडणुकीत भाजपचे सुरेश हळवणकर आमदार झाले, पण 2019च्या निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला। 2019ला भाजपचे सुरेश हळवणकर आणि अपक्ष प्रकाश आवाडे यांच्यातच लढत झाली। वस्त्रोद्योग वाचवण्यासाठी प्रकाश आवाडे यांची गरज असल्याचं चित्र निर्माण केलं गेलं। त्या लाटेत तब्बल 49,810 मतांनी प्रकाश आवाडे विजयी झाले। विधानसभा निवडणुकीनंतर भाजप वगळून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं, पण आमदार प्रकाश आवाडे यांनी विरोधी पक्षासोबत म्हणजेच भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला। उद्धव ठाकरे सरकारच्या पाडावानंतर भाजप पुन्हा सत्तेत आली। त्या दरम्यान प्रकाश आवाडे यांनी मोठा निधी खेचून आणला। पारंपरिक विरोधाची धार विझवण्यासाठी आवाडे यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण स्थानिक पातळीवरील विरोधामुळे आवाडेंचा भाजप प्रवेश रखडत गेला। पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यासाठी पारंपरिक विरोधक सुरेश हळवणकर यांनीच आवाडेंना व्यासपीठावर आणलं। त्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपच्या पहिल्या यादीत इचलकरंजीतून राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि राहुल आवाडे यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलाय। पण निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेल्या आवाडे पितापुत्रांच्या विरोधात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। भाजपच्या जुन्या जाणत्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना राहुल आवाडे यांची उमेदवारी अजूनही मान्य नाही। एकीकडे इचलकरंजीत कष्टकरी कामगारांची संख्या लक्षणीय आहे, त्याशिवाय सिंधी मारवाडी समाजाचं एक गठ्ठा मतदान आहे। गेल्या काही वर्षांपासून इचलकरंजी मतदारसंघ हिंदुत्वाच्या विचाराकडे झुकलाय, तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची ताकदही या मतदारसंघात आहे। सुळकुड पाणी पुरवठा योजनेसाठी आवाडेंनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यामुळे आवाडेंविषयी पोषक वातावरण झालंय। या सर्व गोष्टींचा विचार आणि आवाडे घराण्याला मांडणाऱ्या परंपरागत मतांची बेरीज विधानसभेच्या गुलालासाठी जमेची बाजू आहे। यापूर्वी कल्लापांना आवाडे खासदार होते। प्रकाश आवाडे यांनी कॅबिनेट मंत्रीपद भूषवलंय। आता आवाडे घराण्याची तिसरी पिढी विधानसभेच्या रिंगणात उतरली आहे। राहुल आवाडे यांनी जिल्हा परिषद सदस्याच्या रूपानं कामाची चुणूक दाखवली आहे, पण जुन्या भाजप कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट पूर्ण ताकदीनं आणि मनापासून राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहणार का, हा सर्वात कळीचा मुद्दा आहे।
दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मदन कारंडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. आवाडे यांना टक्कर देण्यासाठी मदन कारंडे यांच्या एवढा तोलामोलाचा दुसरा नेता नसल्याचं सध्या तरी चित्र आहे. त्यामुळे कारंडे यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी तुतारी हे चिन्ह मतदारसंघासाठी एकदम नवीन आहे. त्यामुळे हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी कारंडे यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 266 मतदान केंद्र आहेत. या मतदारसंघात एकूण 3,08,899 मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 1,57,095 तर महिला मतदारांची संख्या 1,51,744 आहे. महायुती सरकारनं राबवलेल्या लोककल्याणकारी योजना तसंच भाजप आणि आवाडे एकत्र आल्यानं सध्या तरी इथं महायुतीचं पारडं जड दिसतंय. या मतदारसंघात उत्तर भारतीय कामगार, सिंधी आणि मारवाडी समाजाची एक गठ्ठा मतं आहेत. त्याशिवाय खासदार धैर्यशील माने आणि सुरेश हाळवणकर यांनी पक्षाचा आदेश मानून राहुल आवाडेंना मनापासून साथ दिली तर या मतदारसंघाचा पेपर भाजपसाठी सोपा होईल. बी न्यूजसाठी कॅमेरामन मयूर चिंदेसह संजय कुडाळकर आणि बाळासाहेब कोळेकर.